आहे। मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथींमधून आमच्या अग्रस्थानी असणारे महेंद्र शेठ गरज ज्या क्यू मध्ये बसतायत त्यांच्याबद्दल मी सांगत असतोय की बळाकमाला उडती बासे कळप सुमनांची माळ चिते उतरून येते अवणीवरती ग्रहगोळाची केकमध्ये दानशूर दातृत्वाच्या पारांगणातील हे सर्व तारे आहेत त्यातील मधला तारा म्हणून आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्याकडे बघितलं जातो आहे। मी विनंती करेन सन्माननीय आमच्या मुख्य मान्यवरांमधून आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा। युवकांचं नेतृत्व विधानसभेचं आहे ते आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचा आमच्या खरं तर या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं तुमच्या मार्गदर्शनात खरं तर आजचा कार्यक्रम संपन्न होतोय। पहिल्या क्रमांकासाठी जी सुझुकी या ब्रँडेड कंपनीची दुचाकी आहे सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सर्व खरं तर कलाकारांनी आणि सर्व उपस्थित पाहुण्यांनी द्यायचा आहे। आदरणीय महेंद्र शेठ घरत गतवर्षी याच उत्सवात अपूर्वा नेमलेकर प्रेमाची गोष्ट या चित्रपट या मालिकेतील आणि तदनंतर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एका छानशा कार्यक्रमाचं आयोजन होतं। यावर्षी उपस्थित असणारे आणि समोर असणारा जो पामेचा होम्स ग्रुप आहे या पामेचा होम्स ग्रुपचे सर्वजण आहेत। मी विनंती करतोय मनोजी फडतर यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय आदरणीय रोहितजी खरत वैभवजी पाटील यांना मनोजी फडकर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। चला जिंकणार कोण आहे ठाऊक नाही पण जो जिंकणार त्याच्यासाठी अनेक महत्त्वाचे अगदी अनाउन्समेंट आहे। इतर ग्रुपमध्ये तुम्हाला दुचाकी असेल पण रजिस्ट्रेशनचा खर्च विजेत्याला करावा लागेल। इथं तसं नाही, या स्कूटीचा रजिस्ट्रेशनचा खर्च सुद्धा पामेच्या होम्स ग्रुप करणार आहे। तदनंतर ललित कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी वैभव पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते ललित कुंभार यांचा आदरपूर्वक सन्मान या फटाक्यांची आतषबाजी सांगतोय। मनोजी फडकर ललितजी कुंभार मनोजी जैन संजयजी जैन आणि कुणाल घरत तुमच्या दातृत्वाची दखल घेत तुमच्या उदात्त भावनेसाठी आमचा हा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत केला जातोय यथोचित सन्मान। मनोजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन आमच्या संयोजकांना मनोज जैन सर आपला आदरपूर्वक सन्मान। आता बिल्डर्स अँड डेव्हलपर या क्षेत्रामध्ये कार्यान्वित असणारा पामेच्या होम्स ग्रुप आणि खरं तर या ग्रुपचे सन्माननीय मनोज जैन संजय जैन अनुपस्थित आहेत मला वाटतोय ते नाही आहे तिकडे परंतु त्यांचा उल्लेख करेन आणि कुणाल घरत हा पामेचा होम ग्रुप हा संपूर्ण समूह आहे त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। आणि निश्चितच मी मान्यवरांना विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमातील एवढ्या प्रचंड बक्षिसांची खैरात ज्यांच्या माध्यमाने आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय महेंद्र शेठ घरत मी यांना विनंती करेन की या ग्रुपबद्दल 2 शब्द तुमच्या मनोगतातून ऐकायचं आहे। सर्वांना हॅपी नवरात्री। शेवटचा दिवस आहे, बक्षीस वाटपाचा आहे आणि यावर्षी आपण कल्पना केली का स्कूटी देऊया आपण। स्कूटी आपणच जाहीर केली होती पण हे आमचे मित्र आहेत, नवीन कंपनी आहे आणि ते आपल्या मार्गदर्शनाखाली चांगली घोडदौड सुरुवात केली तर त्यांना आम्ही स्कूटी देतो। तर मी सांगितलं आता असे जर स्पॉन्सर येत असतील तर पुढल्या वर्षी 5 स्कूटी देऊया आणि 10 सायकल ठेवूया म्हणजे आपल्या जास्तीत लोकांना जास्तीत बक्षीस देण्याचा प्रयत्न करू। हिरोईन आणून त्याचा खर्च करण्यापेक्षा या सगळ्या आपल्या हिरोईन आहेत, काय सुंदर नाचतात पोरी महिला, त्यांचं मनापासून नवदुर्गांचं हार्दिक अभिनंदन करतो का चांगला आपल्याकडे सर्व ज्या पद्धतीने आपण नाचताय आपली एनर्जी पाहिली ज्या पद्धतीने नटून तटून येतात तर यावर्षी ठरवलं का आता हिरोईनना बोलवायच्या नाही याच आमच्या हिरोईन आहेत आणि यांना जास्त बक्षीस द्यायचं असे आपण सुरुवात केली। पहिल्याच वर्षी आपण ही स्कूटी देतोय आणि पुढल्या वर्षी जाहीर करतोय किमान 5 स्कूटी आणि सायकल एक देतात त्याच्यावर 10 सायकली या आपण देण्याचा प्रयत्न करू, जास्तीत बक्षीस देण्याचा प्रयत्न करू। आणि मी आता आयोजकांना सांगितलेलं आहे का काय सजेशन सूचना असतील काय याच्यामध्ये अजून सुधारणा केल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी एक सजेशन बॉक्स स्कूटीच्या बाजूला ठेवतील आणि अजून चांगल्या प्रकारे आपण कशा पद्धतीने या नवरात्रीचं आयोजन करण्यात येईल आणि त्याच्यासाठी काय त्रुटी आहेत आपल्याला काही समस्या येतात ते सुद्धा सूचना द्या म्हणजे पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काय बदल करता येतील एवढंच सांगतो।
आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी विनंती करेन सन्माननीय महेंद्र शेठ गरत यांना आणि पामेच्या ग्रुप आपण प्लीज त्या स्कूटीजवळ जाऊन त्या स्कूटीची जी चावी आहे कीज आहे खरं तर ती की आमच्या संयोजकांकडे सुपूर्द करायची. तोपर्यंत स्वागतासाठी त्या ठिकाणी मी रिदमिस्ट साहिर रेलेकर आणि वाद्यवृंद चला आपल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्कल चालू करूया. उभ्या राहा सर्वांनी आणि उभे राहून खरं तर अगदी या ठिकाणी अगदी पाहुण्यांचं स्वागत नृत्यातून केलं जाईल. जल्लोष नवरात्री उत्सव 2025 रेडी. एखादी बँड द्या आणि छोट्या मुलांसोबत सन्माननीय महेंद्र शेठ घरत ना आमदार ना खासदार परंतु ज्यांचं कार्य दमदार, स्त्रियांचा सन्मान असेल, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल. उरणमध्ये एक छोटीशी संस्था आहे. खरं तर शाळेतील शालकरी मुलांना गरीब गरजू विद्यार्थ्यांना अडॉप्ट करण्याची संस्था. त्या संस्थेला दरवर्षी 1,00,000 रुपये धनादेश दर 1 जूनला, त्यातून 10 मुलींच्या कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च खरं तर महेंद्र शेठ घरत उचलत आहेत. एवढं मोठं दातृत्व खरं तर ज्यांचं आहे त्या व्यक्तिमत्वासोबत या सर्व छोट्या चिमुकल्यांचा एक गोड क्षण. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा, सर्वांना, कुणाला भाऊ, कुणाला शेठ, कुणाला दादा, कुणाला साहेब, तर कुणासाठी सखा, असा सातत्यानं सर्वांच्या मनावरती आजही ज्यांचं अधिराज्य या उलवे नोडमध्ये आहे. महेंद्र शेठ घरत एक नाव नाही तर एक दर्जा बनून राहिला आहे उलवे नोडमध्ये आणि या रायगडमध्ये. आणि म्हणून वचक राष्ट्रीय इंटक सचिव पदापर्यंत आहे. असे कामगारांचे कामगार नेते आणि तदनंतर युवकांचं उमद नेतृत्व. काँग्रेस का हात आम आदमी के साथ, फ्लेक्सीवरती पाहू शकाल समाजाची परंपरा राखत कोली वेशभूषेत, आगरी वेशभूषेत राष्ट्राच्या काँग्रेस साहेब पार्टीचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या सोबत ते क्षण. छोट्यांसोबत चाचा नेहरू जसे दिसायचे एका फेम मध्ये, इथं उलवे नोड मधून महेंद्र शेठ घरत. तर पामेच्या ग्रुप यांच्या समवेत त्या स्कूटीजवळ काही क्षणचित्र असतील. मी आदरणीय मनोज फडकर, ललित कुमार, मनोज जैन यांना विनंती करेन की त्या स्कूटीची जी चावी आहे ती प्लीज आमच्या आयोजकांकडे सुपूर्द करा आजच्या वितरणासाठी. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना, जिंकणार कोण आहे हात वरती करा. तुम्हाला त्याच्या नोंदणीचे शुल्क आकारले जाणार नाहीत. ते रजिस्ट्रेशन सुद्धा खरं तर आमचा पामेचा ग्रुप हाच करणार आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था हे आयोजकच करणार आहेत. तर कुणाल घरत यांच्याकडे ही की सुपूर्द केली जातो आहे. आता विजेता कोण असणार ठाऊक नाही, गुलदस्त्यात आहे. परीक्षकांकडून निकाल येईल आणि उद्याचा दसरा त्यांच्यासाठी शुभ ठरेल. 9 दिवस नवरंगांचे उधळण करता करता कला आविष्काराची उधळण केली तो ठरेल आजच्या शारदीय नवरात्र उत्सव यमुना सामाजिक संस्थेचा, रायगड जिल्हा काँग्रेस आणि उरण विधानसभा युवा काँग्रेस कमिटीच्या या नवरात्र उत्सवाच्या रासदांडियेचा विजेता. आता पामेच्या ग्रुप सुद्धा एक छानसा त्या ठिकाणी आविष्कार करण्याचा त्यांनाही आवड आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय मान्यवर चालू करायचं आहे. साहिलजी. हॅलो 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 हॅलो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ते प्रेम, अबाल वृद्धांना असणारी छाया. अजून एक सांगू का, माणसानं किती कमावलं हे महत्त्वाचं नाही, कसं कमावलं ते महत्त्वाचं आहे. आणि कसं कमावलं ते महत्त्वाचं नाही तर ते किती टिकून समाजात ठेवलं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महेंद्र शेठ घरत साहेबांचा एक संकल्प आहे की 100 वर्ष रस्त्यातील दगड होऊन जगण्यापेक्षा जाई जुईच्या झाडावरचं फूल होऊन जगेन, या माझ्या समाजाला सुगंध देईन माझ्या कार्याचा. असे आदरणीय महेंद्र शेठ घरत या कार्यक्रमातील अनेक, खरं एक सांगू का, परीक्षकांना आवर्जून सांगेन, खरं तर दशावतार पाहायला मिळत आहेत.
कोण महात्मा गांधीजींच्या खरं तर वेशभूषेत येतोय, तर कोण माझा राजा रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे 13व्या शतकातील माऊली बनून कोण येतोय, तर पुराणातील कोण साक्षात विठ्ठल बनून येतोय. ही सर्व युग 28 युग जर तुम्हाला एकत्र बघायचे असतील तर तुम्हाला अशा नवरात्र उत्सवाच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये जावं लागेल. तुम्हाला तिथे सावित्रीबाई मिळतील, झाशीची राणी मिळेल, एखादा बलिराजा मिळेल, एखादे शंभूराजे दिसतील, असे अनेक खरं तर वेशभूषा करणारे. आता यांचाच उल्लेख करेन, काही हाडल काही कमी नाही, तिकडे चुडेल दिसतील. अशा सर्व खरं तर अगदी एकाच ठिकाणी पाहण्याचा योग येतोय. या कार्यक्रमातून सन्माननीय महेंद्र शेठ घरत आपल्या या नवरात्र उत्सवाच्या आजच्या कार्यक्रमाच्या अगदी मध्यातून निघून जात आहेत. परत एकदा बक्षीस वितरणाला त्यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि